नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या सर्वांमध्ये विराजमान परमात्म्याला सादर प्रणाम आहे. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख, आशा निराशा, मान अपमान, चढ उतार येतच असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे जीवन जगण्यासाठी मोटिवेशनची नितांत गरज असते. असेच मोटिवेशनल विचार आज आपण पाहणार आहोत. आईवडिलांपेक्षा मोठा मित्र, हितचिंतक किंवा देव असूच शकत नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. खरं बोलणारा समाजाला आवडत नसतो, पण तरीही नेहमी खरंच बोला. अडचणीच्या काळात सगळ्यात मोठा आधार म्हणजे आत्मविश्वास असतो. इमानदार राहा, यश तुमचंच असेल. चुकणाऱ्याला माफ करा, पण चालाकी करणाऱ्याला नाही. माणसाला फोटो काढायला वेळ लागत नाही, पण इमेज बनवायला खूप काळ लागतो. नाती जोडणे सोपे असते, पण निभावणे अवघड असते. स्वतःला इतके यशस्वी बनवा की विरोधकांना धडकीच भरेल. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ती व्यक्ती इतरांना जास्त महत्त्व देत असेल तर ते प्रेम जरूर सोडून द्या. एक काळ असा होता की लोक हसून जीवन जगत होते आणि आजकाल हसण्यासाठी सुद्धा निमित्त शोधावे लागत आहे. कधीकधी एकटं राहायला शिका, कारण वास्तवात आपल्याशिवाय आपल्याजवळ काही नाहीच. ज्यांना आपली किंमत नाही त्यांना वेळीच सोडून द्या. ज्यांच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवता, सर्वात जास्त विश्वासघात त्यांच्याकडूनच होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यभर आनंदी आणि खुश राहायचे असेल तर इतरांच्या आयुष्यात डोकावू नका. कोणत्याही नात्यात नाराजी कमीत कमी राहिली तर नात्यांचे आयुष्य जास्तीत जास्त राहील. घाईघाईमध्ये निर्णय घेऊन पश्चाताप करण्यापेक्षा थोडं थांबणं केव्हाही हिताचे ठरेल. जर आपल्या मार्गात अडथळे येतच नसतील तर कदाचित तुमचा मार्ग चुकीचा असू शकतो. जिथे सर्वांची हिंमत संपते तिथे इतिहास रचणाऱ्यांची सुरुवात होते. जर बदलायचंच असेल तर स्वतःचा स्वभाव बदला. इतर गोष्टी आपोआप बदललेल्या दिसतील. जे इतरांचं वाईट करत नाहीत, देव त्यांचं कधीच वाईट होऊ देत नाही. जो आपल्या वेदना इतरांना सांगू शकत नाही, सर्वात जास्त त्रास त्यालाच होत असतो. कोणालाही सोडून देणे खूप सोपे असते, पण विसरणे महाकठीण. जो नेहमी तक्रारींचा पाडा वाजतो तो हारतो आणि जो नेहमी प्रयत्न करत राहतो तो नक्कीच जिंकतो. मनुष्य फक्त त्याच व्यक्तीसाठी अश्रू ढाळतो ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो. माणसाला माणसापासून दूर करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थ. ज्या नात्यांमध्ये विश्वास आणि प्रेमच नाही त्या नात्यांना कवटाळण्यात काहीच अर्थ नाही. इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण कराल तर विश्वास ठेवा, तुमचेही आयुष्य आनंदाने भरून जाईल. जे स्वप्न बघतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायचे आहेत त्यांना दिवस लहान वाटतो. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, त्रास त्यांना पण होणार आहे आणि ते पाहण्याची तुम्हाला संधी पण मिळणार आहे, हे नक्की. जीवनात यशस्वी तोच होतो ज्याचा स्वतःवर विश्वास आहे. जे झालं ते चांगलं झालं, जे होईल ते चांगलंच होईल असा विचार करून जगाल तर नक्की सुखात राहाल. चुका सगळ्यांकडूनच होतात, पण चूक तोच सुधारतो जो खरा प्रामाणिक आहे. आरसा आणि सावली हेच जीवनातील दोन खरे मित्र आहेत. आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. जे नशिबात असेल ते चालून तुमच्याजवळ येईल आणि जे नशिबातच नाही ते येऊनही निघून जाईल. काळाप्रमाणे बदलायला शिका, अन्यथा काळच तुम्हाला बदलवेल. जेथे आपली चूक नाही तिथे झोकायचं नाही आणि जिथे इज्जत नाही तिथे थांबायचं नाही. जीवनात सगळे दरवाजे बंद झाले तरी ईश्वराचा दरवाजा सदैव उघडा असेल. स्वतःला इतके पण कमजोर होऊ देऊ नका की संपूर्ण आयुष्य लाचारासारखे जगावे लागेल. जे तुमच्यासाठी जगतात त्यांच्यासाठी तुम्ही जगायला शिका. मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.